नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह भत्ता जो आहे, त्या संदर्भात, त्या स्कॉलरशिप संदर्भात ज्या काही अ, विद्यार्थ्यांना ज्या काही गोष्टींना फेस करावं लागत आहे, त्यांचे जे काही प्रॉब्लेम आहेत, त्या संपूर्ण प्रॉब्लेमचे निवारण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन आला असाल तर श्रीकांत टोस्ट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल करा, जेणेकरून अशीच नवनवीन अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहील. तर मित्रांनो, इथे मी माझी जी काही प्रोफाईल आहे ती लॉग इन करून घेत आहे. तर मित्रांनो, मी माझी जी काही प्रोफाईल आहे ती लॉग इन केलेली आहे. आता लॉग इन केल्यानंतर तुम्ही पाहू शकता, स्क्रॉल केल्यानंतर इथे आपल्याला माय अप्लाइड स्कीम असं एक ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे, जेणेकरून आपल्या ज्या काही शिष्यवृत्तीला आपण अप्लाय केलेलं आहे ती शिष्यवृत्ती इथे या ठिकाणी ओपन होणार आहे. तर आता इथे पाहू शकता, अंडर सर्टिन्युटी ॲप्लिकेशन्स जे आहे त्यामध्ये आपला जो काही पंजाबराव देशमुख वसतिगृह निवास भत्ता योजना आहे, त्याचा जो काही इथे ॲप्लिकेशन आय डी आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता, इथे कॉलेज प्रिन्सिपल आणि कॉलेज क्लर्क हे फर्स्ट इन्स्टॉलमेंटसाठी यांनी जे काही अप्रूवल आहे ते अप्रूवल दिलेलं आहे. त्यानंतर आता डिपार्टमेंटल अप्रूवल जे आहे ते आणखीनसुद्धा आलेलं नाही, परंतु डिपार्टमेंटल अप्रूवल जे आहे ते आता हे 4-8 दिवसामध्ये येऊन जाईल. आता इथे पाहू शकता, बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या मागील व्हिडिओमध्ये कमेंट आल्या होत्या की टेन्सिटिव्ह बेनिफिट्समध्ये जे काही या ठिकाणी 43,000 रुपये जे दाखवत आहे, या ठिकाणी अजूनही त्यांच्याकडे 0 दाखवत आहेत. मग इथे 0 दाखवत आहेत तर त्यांचं म्हणणं, आम्हाला सर स्कॉलरशिप जी आहे ते मिळणार नाही का? तर विद्यार्थी मित्रांनो, जी काही स्कॉलरशिप आहे ते तुम्हाला मिळणार आहे, परंतु जर करता 0 असेल तर तुमच्यामध्ये एक तर कॉलेज क्लर्क आणि प्रिन्सिपल यांचं जे काही अप्रूवल आहे ते आलेले नसेल, किंवा त्यामध्ये तुमचं काहीतरी फॉर्ममध्ये त्रुटी आलेली असेल, ती त्रुटी लवकरात लवकर दूर करून घ्या. तुमच्या प्रिन्सिपलला किंवा क्लर्कला जाऊन भेटा, सर आमच्या याच्यामध्ये अजूनही 0 दाखवत आहे. तर ते तुम्हाला त्याचं जे काही सोल्युशन आहे ते तुम्हाला सांगतील. आणि आता जी काही फर्स्ट इन्स्टॉलमेंट आहे ती पाहू शकता, अप्रूव्ड ॲप्लिकेशनमध्ये चेक रिडीम स्टेटसमध्ये राजर्सीची म्हणजेच EBCचं जे बेनिफिट आहे ते जे आहे ते फर्स्ट इन्स्टॉलमेंट जी आहे ती विद्यार्थी मित्रांना व कॉलेजला मिळालेली आहे. मग आता डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह भत्ता जो आहे तो कधी मिळणार? तर त्यासाठी तुम्ही पाहू शकता, आता इथे टेन्सिटिव्ह बेनिफिट्स 43,000 रुपये आहे, म्हणजेच जी काही फर्स्ट इन्स्टॉलमेंट आहे ती आपल्याला कधीपर्यंत मिळणार? तर मित्रांनो, मार्च महिन्याच्या आधी जी काही फर्स्ट इन्स्टॉलमेंट आहे ती तुम्हाला, किंवा दोन्ही इन्स्टॉलमेंट हे तुमच्या एकदाच होऊ शकतात. तर जी काही मार्च महिन्याच्या अगोदर तुमची इन्स्टॉलमेंट जी आहे ते जमा होणार आहे. तुमची जी काही शिष्यवृत्ती आहे ती तुमच्या खात्यामध्ये DBT थ्रू जमा केली जाणार आहे. तर मित्रांनो, अशाच माहितीसाठी आपल्या श्रीकांत यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑल करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.